माहेर पण काय असतं, माहेरी यायचं, आराम करायचं, खायचं प्यायचं आणि मस्त परत आपल्या ड्युटीला लागायचं. पण माझ्यासाठी माहेर पण ते नाही आहे. माझ्यासाठी माहेर पण आहे की मला जेवढं जमेल तेवढं मी माझ्या आईला मदत करावं, कारण का तिनेसुद्धा तिच्या टायमिंगला माहेर पण कधी बघितलं नाही. कारण का सिच्युएशनच अशा होत्या की तिला दोन्ही जागी तिचे काय रिलेशनशिप होते, तिचे काही जबाबदाऱ्या होत्या त्या मेंटेन करायच्या होत्या. त्याच्यामुळे तिने कधी माहेर पण कधी हेच नाही केलं, एक्सपिरियन्सच नाही केला. सो मी पण जेव्हा पण कधी येते थोडंफार जरी मदत करता आलं तर मी मदत करते. लग्नाच्या आधी तर माझी नाईट शिफ्ट असायची, त्याच्यानंतर मी एवढा कधी काम करायची पण नाही, मी खूप कमी काम करायची. आणि आता मला लग्न झाल्यानंतर कळते आईची काय किंमत असते आणि आईने आमच्यासाठी किती काय केलं आहे. जेव्हा मी आता कमवायला लागली, जेव्हा माझं लग्न आलं, संसार सांभाळायला लागली, तेव्हा मला सगळं कळलं. तर आई आराम करत होती, तेवढ्यात मी सगळं जेवण वगैरे, लादी वगैरे, भांडी असं सगळं क्लीन करून घेतलं होतं. आज जेवायला बनवलं होतं मी काळ्या चण्यांची भाजी सुकी, आणि त्याच्यासोबत बनवलं होतं मी गवाराची भाजी, त्याच्यामध्ये बटाटे वगैरे सगळं टाकून सिम्पलच सगळं जेवण होतं. वरण होतं, भात होतं. असं आम्ही जेवण करून थोडंसं टाईमपास केलं. इथे पप्पा माझे कामावर जायला निघाले होते आणि माझा भाऊसुद्धा, दोघांची पण सेकंड शिफ्ट होती. सो इथे आम्ही टाईमपास करत, इथे म्हणजे बेबीज बघू शकता की छान खात आहेत. सगळ्यांचे खाण्याचे स्टाईल थोडे वेगवेगळे आहेत. सो थँक फॉर वॉचिंग गाईज, बाय.